स्वामी महाराज की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। सब संतन की जय। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। गोपाल कृष्ण भगवान की जय। आपदामपहरतारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। भगवते स्मृता हरिषिभिर्नमशेषबन्धो स्वस्थै स्मृता मतिमतीव शुभान् ददासि। दारिद्र्यदुःखभयहारिणिका त्वदन्या सर्वोपकारकरणाय सदा प्रयुक्ता। मनोजवं मार्गतुल्यवेगम् जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुखं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। सद्गुरुं ज्ञानदं वन्दे रामभक्तिप्रियं सदा। रामानन्दं पूर्णकामं पूर्णब्रह्मसनातनं श्रीप्रह्लादं ब्रह्मनिष्ठं गुरुभक्तिपरायणं शिष्टोद्धारे सुष्णादं वन्देऽहं ब्रह्मसंविदे। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। आपादमौलिपर्यन्तां गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्भुवानीतिर्मतिर्मम। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। करचरणकृतं वा कायं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा अपराधं विहितमविहितं वा सर्वमेतत्क्षमस्व। जय जय करुणाब्धे श्रीमहादेव शम्भो। श्रोतावक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरुनाथ महाराज की जय। आत्मयोनि स्वयं जातो वैखानः सामगायिनः देवकी नंदनः स्रष्टा क्षितीशः पापनाशनः। कालपासून साधारण चार सत्रामध्ये आपल्याला नाम या विषयाचं चिंतन करायचं। भगवंताचं नाव का चिंतनीय आहे, ते का घेतलं पाहिजे, जीवाचा आणि भगवंताच्या नावाचा काय संबंध आहे, त्याचं चिंतन केल्याने जीवाला काय साधणार आहे आणि सामान्यपणे त्याचं चिंतन करण्याचा अधिकारी ते चिंतन केल्याने कुठल्या अधिकाराला प्राप्त होतो अशी प्रस्तावना काल आपण जशी जमली तशा पद्धतीने पाहिजे। सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय, पाप पुण्य समय कृत्वा, पाप आणि पुण्याची समानता झाली त्याच्यामुळे मनुष्य जन्म प्राप्त झाला। मनुष्य जन्मामध्ये पापही आहे पुण्यही आहे। काय कमी केलं पाहिजे,
पाप कमी करून टाकायचे का? ठीक आहे, पाप कमी करून टाक. मग पाप कमी केलं मग उरेल काय? पुण्य उरेल. मग पुण्याला भोग आहे. पुण्याला भोग काय आहे? स्वर्गाची फुलं सांगितलेली. भू भुवा स्वहा महाजना आणि सत्य 7 प्रकारची ऊर्ध्व लोक आहेत. पुण्य काळामध्ये त्या पूर्व लोकांचा भोग घेतो मनुष्य. स्वर्ग लोकांमध्ये राहतो, कोश लोकांमध्ये राहतो. मग काय? पुण्याचे फळ संपलं. पुण्यक्षेणी मर्त्य लोकं विशन्ति. पुण्य संपल्यानंतर परत पतन होतो, पुन्हा खाली येतो मनुष्य, परत खाली आला. आता सत्ताधीश झाल्यानंतर सत्ता गेली, सत्तेवरून पदच्युतता झाली, मग सहन होतं का? मला सांग. मग सहन होत नाही. सुखाची सवय लागल्यानंतर जर दुःखाची प्राप्ती झाली तर ते नको होतं माणसाला. इशीत बसणाऱ्या माणसाला कडकडी कोणामध्ये येऊन उभं केलं की त्याची काय अवस्था होते? चकमक करायला लागतो जीव. नको काही करा म्हणतो, पंखा का होईना लावून द्या. ही जी अवस्था होते पुण्य संपल्यानंतर ती अवस्था प्राप्त होते. सगळं सुख एकदम संपून जातं आणि सगळ्या दुःखांच्या भोगाला एकदम सुरुवात होते. दुःख का हो? कारण सुख संपलं, उरलं काही नाही. आता उरलं काय? सुख काळामध्ये काहीच केलं नाही म्हणून काय जन्माला आलं? पाप. बरं का? विशेष करून काय? सुखाच्या काळात काहीच केलं नाही. दुःख असताना भगवान नाम सोपं आहे. दुःखामध्ये भगवंताचं नाम घ्या म्हणून काही पत्र पाठवावं लागत नाही. दुःख आलं की ते कोणामुळे आलं नक्कीच माहिती आहे आपल्याला. देवाने दिलं. आमच्या दुःखात संबंध. पण दुःख देणारा परमात्मा आहे ना. दुःख झाल्याबरोबर म्हणतो त्यांनी आमचं काय वाटलं, आम्ही काय त्याचं केलं म्हणलं. जलधर करुणेचा अंतरा माझी आहे, तरी तुझ करुणा आहे सांगणे कान पाहे. कठीण हृदय झाले काय कारुण्य गेले, न पवसी मज कार्य ना तुझे काय केले. समर्थांसारखे समर्थ, पण ज्यावेळेला ती वज्र काय कफानी दाटली त्या सज्जन गडावरती कप झाला समर्थांना. एवढाल्या कफाच्या बेडका पडायच्या, त्रास व्हायचा. अनुदिनी अनुतापे तापलो राम राया, परम दिन दयाळा नीर श्री मोह माया. अचपल मन माझे नावरे आवरेता, तुझ बिन क्षीण होतो भावरे भावाता. करुणाष्टक लिहिली समर्थांनी. करुणा येऊ दे म्हणते तुला. अकारण करुणावार परमात्मा आहे. अकारण तुला भक्ताची करुणा येते. माझ्याकडे तर कारण आहे. हा माझा पंचभौतिक देह जसा ठेवायला पाहिजे मी जसा ठेवला, व्यायाम केला, सुदृढ केलं. 1200 सूर्यनमस्कार रोज शरीराला देतो आणि टणक केलं होतं ते शरीर. इतकं टणक वज्रासारखा देह केल्यानंतर सहज जी कपक येते, दाटली वज्र काया आणि एवढ्या अशा त्या कफाने वज्रासारखं दगडासारखं शरीर माझं पोकरून काढायला सुरुवात केली. समर्थांनी रामाला प्रार्थना केली, तुझं विण मज नीती जगमुखी वासणारे. नाही का? झड करी झड घाली धाव पंचाननारे, तुझं विण मज नीती जगमुखी वासणारे. अरे ती वासना कफात अडकली ना. इथून निवृत्त झालं पाहिजे, कप गेला पाहिजे, गोळ्या घेतो मनुष्य, बरं वाटलं पाहिजे. बरं वाटून काय केलं पाहिजे हे ठरत नाही. बरं वाटल्यानंतर काय करायचं हे नाही ठरत. दुःखात काय केलं पाहिजे ठरलेलं आहे. सगळ्यांनी ठरवून टाकलं. दुःख कोणालाही होणार. वेळा मुलगीला जरी दुःख झालं महाराज तरी ती त्याच्यातून मुक्त होण्याचा प्रयत्न करतो. कोणालाही दुःख उद्या जगामध्ये दुःख झालं की ते सांभाळतो का कोणी? नाही तर आम्ही दुःखी झालो बस आता आम्हाला दुःखीच राहायचं. आता या दुःखातून काही केलं आम्हाला. सुखाची बाबतीत कशी गेली. एकदा सुख झालं की दुःख व्हावं वाटतं का? प्रयत्नपूर्वक सुखाची वृद्धी कशी होईल हे पाहिलं जातं. नाही का? बेडरूम मध्ये एसी नाही मग हॉलपर्यंत कसा आणायचा याचा प्रयत्न केला तरी सेंटर एसी लावलं आणि कोणा पाहिजे काम नाही. सुखाची वृद्धी कशी होईल याचा प्रयत्न करणारा मनुष्य दुःखाची वृद्धी कशी होईल याचा प्रयत्न अजिबात करीत नाही. माणसाच्या स्वभावाचं वर्णन केलंय. सुभाषितकार म्हणतात, सुखस्य फलमिच्छन्ति.
पुण्यस्य फलमिच्छन्ति पुण्यं नैच्छन्ति मानवाः आणि पापस्य फल नैच्छन्ति पापं कुर्वन्ति यत्नतः. पुण्याचं फळ पाहिजे पण पुण्य करायचं नाही आणि पापाचं फळ नको आहे पण ते करायला मात्र चुकत. प्रतोपदी प्रतिपावली पाप करायला भीतीच वाटत नाही. का वाटत नाही? कारण दुःख वाढावं कोणाला मजलाही दुःख व्हावे, मला दुःख व्हावं असं कोणी सापडतं का? देवाला जरी असं सापडला ना तर त्याचं विशेष महात्म्य वर्णन होतं. भगवान गोपाल कृष्ण द्वारकेमध्ये होते, युद्धाला यावं लागलं. 18 दिवसाचं घनघोर युद्ध झालं. बरीच पुष्कळची मंडळी गेली, बरेच गेले माणूस. किड्या मुंग्या मेले तर धनुर्धर गेले. रथपती गजपती हयपती सगळे गेले. भूमंडळी कोणी नाही वाचलं, सगळे मेले. हो मी म्हणणारे मिशीला तूप लावून ताव देणारे सगळे मेले. बरं असे निचेष्टित मरून पडलेली होती ज्याला कोणी वारच नाही, कारण उचलणारे पण गेले. महाभारतीय दुःखाचं दुःख काय मोठं की ज्याला जो मेला आहे त्याला उचलण्याचा अधिकारी जो तोही मरून पडलेला आहे. शेजारीच इष्ट मित्र आपलं बांधव सगळे मेलेले, कोणी कोणाला उचलण्याचा अधिकारी नाही राहिला. म्हणून तिथे सांगितलं संध्याकाळी युद्ध शांतीचा शंख वाजला की त्यानंतर हे बघायचंच नाही कोण कोणाचं पाहुणं आहे. प्रेत दिसलं की उचलायचं नेऊन जाळून यायचं, आपणच अधिकारी म्हणायचं. कोरोनात आली का नाही स्थिती? कोण कोणाचा अधिकारी बघितलं का? प्रेत दिसलं घेतलं, आपले उचलले गेले नेलं, काय करायचं ते करून टाकले. ते म्हटलं मानव मानवाचा कर्म करण्याचा अधिकारी आहे. दुःख आल्यावर हे कळतं. तिथे बघत नाही पोस्टमॉर्टम करायचं का, बॉडी कोणाची आहे, तो अधिकारी आहे का, काय म्हणले ह्याला घ्या नेऊन जाळून घ्या. मग संस्था निर्माण झाल्या. ती स्थिती होती. संस्था निर्माण केलेल्या होत्या भगवंतानी की बस प्रेत दिसलं उचला घ्या जाळा मोकळे करा. अधिकारी बघू नका. त्या कर्माला त्या देहाला अवरोधही कर्माच्या नितांतच आहे ती त्याला पुरवा. सर्वत्र दुःख पाहिलं पण वाटलं का की आता हे प्रेत रोज असेच पडलेले असले पाहिजे. आता ही संस्था निर्माण केली प्रेत जाळण्याची. आपण नाही का एवढे मोठे कष्ट करून काय संस्था केली? प्रेत जाळण्याची संस्था निर्माण केली. आता ती रोज चालली पाहिजे की नाही? रोज प्रेत जाळायची व्यवस्था राहिली पाहिजे की माणसं पटपट मेली पाहिजे की नाही? असं वाटतं का आपल्याला? अहो हळहळ होते. दारात कुत्र जरी मरून पडलं तर हळहळ होते माणसाला. आयुष्य आहे ना ते अमूल्य आहे. मेल्यावर त्याच्या मूल्य कळतं. आयुष्य अमोल आहे, अनमूल्य आहे, परत येत नाही. हे कधी कळतं? प्रेतयात्रेला गेल्यावर कळतं. आणि जो प्रेतयात्रेला चाललेला असतो ना त्याला इतका विश्वास असतो मी मरणार. तो गेलाय म्हणून हळहळ असते का मी मरणार आहे म्हणून हळहळ असते? सांगायचं नाही पण आतमध्ये माहिती असतं. तेरा तो हुआ अब मेरा क्या होगा. इथे दुःख असतं. तर दुःखाची शिराणी आयुष्य आहे. कोणालाही वाटत नाही दुःख राहावं, समर्थांनाही वाटत नाही दुःख राहावं, साधू पुरुषांनाही वाटत नाही दुःख राहावं. आणि म्हणून त्या दुःखाच्या निवृत्ती करता अनेक प्रयत्न केले जातात. आपण पाहिलं की सुख प्राप्त झालं पुण्यामुळे. पुण्य संपलं, खाली आला, मरते लोक विशंती का आला? सुख काळात काही केलं नाही म्हणजे. सुखाच्या काळात काय केलं पाहिजे? ते कुठे लिहिलेलं आहे म्हणा, कुठे सांगितलं नाही. कारण दुःखमुक्ती घाट तर अनेक आहे. आत्यंतिक दुःख निवृत्ती पूर्वक आनंदा वाक्य मोक्ष. हा आत्यंतिक दुःखाची निवृत्ती झाली, आनंदाची प्राप्ती झाली, त्याला काय म्हणा? मोक्ष म्हणा. हे लिहिलेले. पण आता मोक्षात काय करा? सुखी झाल्यानंतर काय करा? दुःख झाल्यानंतर सुख होण्याचा प्रयत्न करा लिहिलेले. पण आता सुख प्राप्त झालं, आता काय करा? सुख भोगा. कारण ते मी जनरेट केलेलं आहे. दुःख ते परमात्म्याने दिलं. सुख ते मी केले. अरे माझ्या पुण्याचा प्रताप आहे. कष्ट केले तेव्हा घर झालं महाराज. तो काय नारायण आणून देतो घरी? भगवंतानी पगार आणून दिला का? मी 365 दिवस कष्ट केले म्हणून पगार मिळतो मला, म्हणून पैसे मिळतात. सुख ते मी निर्माण केलेलं आहे म्हणून भोगणार मी. भगवंताचा काय संबंध आहे? लॉजिकल आहे. तिथे तर्क बसतो. कष्ट करताना मी दिसतोय, काम करताना मी दिसतोय, त्याच्यामुळे पैसा मलाच मिळणार. मला मिळाला तर त्याचा उपभोगही मीच. पण दुःखाचा क्रिएटर दिसतो का मला? मी दुःख निर्माण करेन दिसतं का? ज्या कर्माने दुःख निर्माण झालं ते कर्म दिसतं का? ते दिसत नाही. म्हणून ते भगवंतानी दिला असं आपण छान सांगून टाकतो. आणि मग ते भोगायला जड होतं. समर्थांनाही जड गेलं. मग सुखात काय करावं याची व्यवस्था जे सुखात काहीतरी करतात त्यांच्यापाशी.
असे कोण आहे तो? ते म्हणले ते कायम सुखी आहे. जे कायम सुखीच आहे त्यांना माहिती की सुखात काय करायचं, कारण दुःख नावाचा पदार्थ त्यांनी बघितलाच नाही. असं कोणी असू शकतं का? दुःख ज्यांनी पाहिलं नाही असं कोणी असू शकतं का? आहे ना जमात तुझी, त्या जमातीने दुःखाला दुःख मानलंच नाही ना. त्या जमातीने काय म्हणलं, भगवंत युद्ध संपल्यानंतर आत्याला भेटायला गेले की आत्याबाई काय उभा पक्ष सगळीकडे दुःख झालं, कोणाच्या मृत्यूवर शोक करू म्हणाले, नाही का? तुझे पुतणे मेले म्हणून करू का तुझे नातवंड मेले म्हणून करू, की ते माझेही कोणीतरी होते म्हणून शोक करू? सगळ्यांना दुःख होतं. भगवंताची आत्या आहे की आत्याचे मुलं मेले म्हणजे माझे भावंडच येत नाही. कोणाचा शोक करू, कोणाकरता शोक करू, कोणा पुढे शोक करू? मी स्वतः एकट्यात रडलो तरी माझा शोक मी केल्यासारखाच आहे म्हणाले. आत्या काय करू? आत्याबाई म्हणली देवा तुला काही माहित नाही का? सगळे मरणारे हे तुला माहिती आहे, कालोस मी तूच खाल्लं म्हणले त्यांना, असं म्हणता येतं का? पूर्वी होता आता नाही. ती नवीन मुलगी करून आणायची महाराज, आणि लहानपणी असायचं ते, लहानपणी लग्न लागायचे आणि ती करून आणली की काय 2-4 वर्षात ते जायचा विचार, हो काहीतरी रोग होते, पूर्वी एवढे वैद्य नव्हते, मरायचं. मग सुरू व्हायचं पांढऱ्या पायाचे, आले आले नवऱ्याला खाल्लं, हिच्यामुळे आमचं लेकरू गेलं म्हणे. आता हिच्यामुळे गेलं का? तर ते असं पूर्वी असायचं, आता कळणार नाही. मी बोलतोय तुम्हाला, त्यातली दाहकता कळायची नाही. ऐकून ठेवा, गेले ते दिवस. पण भगवंतानीच ते केलेलं आहे. हे तिलाही माहिती, परमात्म्यालाही माहिती की मीच आहे याच्यात निमित्त उपादान कारणच जर मी आहे, ते येतंय जाते माझ्याचमुळे. मग देव म्हणले भाई एवढं दुःख झालं, आता मला काय सुख मागून घे, काहीतरी मागून घे माझ्याकडे, मी तुला आशीर्वाद देतो, सुखी होण्याचा आशीर्वाद देतो, तू आहे तोपर्यंत सुख असेल. नको म्हणा, अजिबात असला आशीर्वाद देऊ. तुला द्यायचा असेल मला तर दुःख दे. कोणती भगवंता तुला काही द्यायचं असेल ना मला, काय दे? दुःख दे. यस्याम अनुग्रहम इच्छामी तसे सर्व हराम्यहम्. ज्याच्यावर तू कृपा करतो ना त्याचं सगळं सर्वस्व हरण करून घेतो. तुझं ब्रीद आहे, माझं सर्वस्व हरण करून घेईन. मला रिकामं कर, रिक्त कर. बरे झाले देवा निघाले दिवाळे, नाही का? बरे झाले बाई करंटी. तुकाराम महाराज म्हणू शकता. आपल्याला वाटतं का असं? अरे तुझा बायको 2 दिवस भांडली तर आमच्याकडे येतात लोक पत्रिका घेऊन, हे बघा जुळतोय का नाही, तो उपाय सांगा, जुळवून द्या म्हणतो. आणि ती कुंती म्हणते की भगवंता सगळं हरण कर माझं, सगळं दे. न वाढो संतान, माझे पोटचे लेकरं नाही वाढले चालतील, जागच्या जागी मेलेच चालतील, पण मला काय दे? दुःख दे. का? कारण या दुःखामध्ये जे तुझं नाव घेतलं जातं ना ते सत्य यथार्थ, कारण त्याच्यामध्ये ओलावा आहे, आरवत आहे. सुखात जे तुझं नाव घेतलं जातं ना, टापटीप पावडर लावलेलं, सुखात मनुष्य कसा असतो? जीन्स पॅन्ट, शर्ट, बेल्ट, परफ्यूम असं इतकं सगळं छान टापटीप तयार झाल्यानंतर आता एक माळ घे तू शेती देवापुढे जप करत बेस, काय म्हणत ते पुढे याच्यासाठी आवडलं टापटीप मी देवापुढे बसण्यासाठी आवडलं का? असं देखील नाही म्हणत. देवापुढे ओंगळ बसायचं असतं, अशी सवय. म्हणजे गवळ्यासारखं देवापुढे बसायचं असतं. टापटीप आवडलं म्हणजे बाहेर जायचं, चांगल्या लोकात राहायचं. देव असा नाहीच आहे म्हणतात, बरोबर ना? काय अवस्था आहे बघा. सुखात काय केलं पाहिजे माहितीच नाही आपल्याला, कारण छान तयार झाले की फिरायला जायचं. गुरुदेव राहणे छान तयार व्हायचे, देवापाशी बसायचे, सुंदर तयार व्हायचे, इस्त्रीचे सदरे घालायचे, अतिशय नीट, मिरीला मिरीत होतं, धोत्र्याची मिरीला मिरी असं टापटीप आवरायचे, छान अत्तर लावायचं, छान तयार व्हायचं. आणि कुठे बसायचं? अरे सगळ्यात हँडसम माणसाच्या समोर बसायचं. जगात भेटण्यासारखा कोण आहे? तो एकमात्र असा आहे की जो भेटला की त्याच्यासमोर गणवेश असला पाहिजे. म्हणून सोहळं आहे आपल्याकडे. पितांबर का नेसायचं? उच्च हो, 15-20 हजार रुपये खर्च येतात जर रेशमाचं सोहळं नेसायचं असेल तर. सगळ्यात छान आवरायचं आणि कोणापाशी बसायचं? देवाकडे बसायचं. म्हणजे का? कारण खरा तोच आहे. ओरिजिनल फेअर आणि ओरिजिनल लवली जर कोणाचा फेस असेल ना
तर ते एकमात्र परमात्म्याचं आहे. बाकी फेअर अँड लवली सगळी खोटी जाणार. लवलीनेस काही खरं नसतो. कुठे घेऊन घालील काही सांगता येत नाही. हां. अनुभव मला नाही आहे, ऐकून सांगतो. छान आवरून देवापाशी बसायचं आणि भगवंताचं नाव घ्यायचं. कसं नीट, नका करू खटपट, पहा माझा ग्रंथ नीट तेने सायुज्याची वाट सापडेल. नीट माझा ग्रंथ बघा, नीट पण नेटके पण स्वभावजन कर्म. आपल्याला आपलं नाव घेण्याची स्वभावजन कर्माची संधी. झोपेत एखादा मनुष्य असतो आणि झोपलाय म्हणून लोक त्याला आवाज देतात, हो विशाल गुरुजी उठा, 9 वाजले. तर 9 वाजले विशाल गुरुजी म्हटल्याबरोबर मला जागे, कारण मी विशाल आहे. मला इतकं माहिती की मी कोण आहे, तो जे नाव बाहेर घेता येत ना तो मीच आहे. आता झोपेत मी आहे म्हटल्यानंतर सगळे शटर डाऊन आहेत. डोळे बंद, कान बंद, नाक बंद, नाक बंद नाही. कान डोळे बंद असतात. झोप त्यालाच म्हणतात निद्रा समाधी स्थिती. त्याला काहीच अबोधता येते, कुठलाही बोध नाही, त्याला निद्रा म्हणतात. पण झोपेतही नाव घेतल्यानंतर कशी काय ओढ येते? झोपेत नाव घेतल्याबरोबर ओ दिला गेला इत्यर्थ मी झोपलेलो नाही. कारण मी जर झोपलेलो असेल तर जाग येईल का मला, मी ओढ येईल का? नाही. मग एक तर माझी झोप खोटी नाही, तर ते नाव खोटं जे मला दिले. काहीतरी एक खोटं म्हणावं लागेल. एक तर मी जागा आहे, नाही तर मी झोपलेला आहे. जर जागा आहे तर झोपल्याचं सोप घेतो, आणि मी जर झोपलेला आहे तर नावाला ऊ कसा देतो? ते म्हणले त्याचं कारण असं आहे, ते नाव कुठल्याही अवस्थेत घेतलं तरी ते एवढं सिद्ध आहे की सर्व अवस्थेतून जागृत अवस्थेमध्ये आणण्याचं सामर्थ्य नावात. कुठल्याही अवस्थेत तो जीव असू द्या, त्याला जागृतीत आणण्याचं सामर्थ्य एका नावात आहे. ते त्याला जागा करण्याचं सामर्थ्य. सामान्य नाव विशाल म्हणलं की उठून उभा आहे, कुठे गेली झोप? मग ज्याला विस्मृतीची चिरंतन निद्रा लागलेली आहे त्याला कुठलं तरी स्पेसिफिक नाव असेल की नाही, तिथे घेतल्याबरोबर विस्मृती नष्ट होईल. नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा. सगळ्या विस्मृतीला घालवून एक स्मृती देणारं काहीतरी साधन असलं पाहिजे. जर झोपेत नाव घेतल्याबरोबर मी जागा होतो तर असं काहीतरी साधन असेल की अनंत काळाची विस्मृती घालवण्याचं सामर्थ्य त्या साधनात असेल, आणि ते साधन सुखातलं आहे महाराज. ते दुःखाचं साधन असू शकत नाही. जा जंगलात जा, न लागे सायास, जावे वनांतरा, न लागे सायास, पुढे सुखे येतो घरा नारायण. तो सुखाने घरी येतो, दुःखाने घरी येतो का? आमच्या इथे अनेक लोकांच्या अनेक प्रकारच्या सदिच्छेने आत्यंतिक दुःखाची निर्मिती झालेली असल्या कारणाने ते दुःख आमच्या सर्वांनी भोगण्याकरता सादर आम्ही आपणास आमंत्रित करत आहोत. जाऊ टाकून जाऊ का? अहो गेलं तरी लांब उभं राहू. आय एम हिअर. You still there? तू तिथे थांब बाबा, मी इथं आहे, माझ्याकडे बघत राहा. दुःखामध्ये मनुष्य जातो, पण सुखात कसं जाता? शिवायचं नाही. सुखात कोणाला शिवायचं नाही, कारण दुःखात शिवलं की ते स्पर्शित होतं, आपल्याला येण्याची दाट शक्यता असते. मजा ना की करू बाबा, ते तुझं शिवलं तर आंघोळ करा. हा विवेक आहे, सांभाळलं पाहिजे, याच्या मागे तर्क आहे. तर दुःखामध्ये निमंत्रणाची आवश्यकता नाही. निमंत्रण दिलं तरी कोणी जात नाही, कारण ते असे इतकं वैयक्तिक की ते आपल्या बाजून कोणाला भोगताच येत नाही. पण सुख मात्र असं आहे की सगळ्यांना देता येत ना. अहो एखादा मनुष्य जर असा हसत असेल ना, पोटातल्या पोटात, गालातल्या गालात, की शेजारचा मनुष्य काय आज गाडी एकदम जोरात दिसते, त्याला सांगायचं नसतं काय झालं. त्याच्या तिचा हिरोईनचा फोन आलेला असतो अचानक, त्याला सांगायचं नसतं की तिचा फोन येऊन गेला. पण ते खोदून काय झालं मग तो सांगतो, अरे एवढं फोन येऊन गेला. नवीन लग्न जुळलेले असते महाराज, झोपेत सुद्धा हसत असतो. त्याला झोपेत तर तिला भेटत असतो.
ही जी स्फूर्ती आहे सुखाची, सुखामध्ये फार आनंद आहे. सुख म्हणजे आनंद आहे. आनंदाची सावली म्हणजे सुख. सुख म्हणजे आनंद नाही, समानार्थी शब्द नाही आहे. आनंदाचं प्रतिबिंब पाण्यात, चंद्राचं पडलेलं पाण्यातलं प्रतिबिंब म्हणजे सुख आहे. नेहमीचा चंद्र तो नाही. सुखावरून त्या कल्पना करायची की तो कसा आहे. परमात्मा सुखरूप आहे ही कल्पना असली तर तो आम्ही एकच आहे. मग फरक आहे ते कळतं. मग कुठलं साधन आहे जे सुखात केलं पाहिजे. कारण आत्ता मी दुःखात आहे, मला सुखात जायचं आहे. मग सुखात झाल्यानंतर ते सुख कसंच राहायचं, ते काय करायचं. हो धर्म सर्वधर्माणां भवतां परमो मतः यस्य स्मरणमात्रेण जन्म संसार बंधनात् विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभ विष्णवे. महाराज असं साधन सांगा की माझं सुख जाऊ देणार नाही, माझ्या सुखाला धक्का लागणार नाही. असं काहीतरी इन्व्हेस्टमेंट योजना द्या ना की मी गेलो, माझं पोरगं गेलं, माझा नातू गेला, माझा पंतू आला तरी ते पुरलं पाहिजे. असं इन्व्हेस्टमेंट प्लॅन असेल तर सांगा. ते माझ्या बाबतीत जाऊ द्या. आहे का असं पण प्लॅन? ते प्लॅन आहे. आणि त्या शरशैलीवर पडलेले भीष्म पितामह सांगतात की मी सांगतो तुला विश्वम विष्णुर्वषट्कारो भूत भव्य भवत्प्रभू. पटपट 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 नावं घेतली तर मी एकाने एकामध्ये खरं विश्वम पासून सुरू करायला पाहिजे. दादा सहस्त्र नामाची चर्चा इथून सुरू केली पाहिजे. पण मी गंमत आहे असं म्हणलं, आपल्याकडे उलट जग चालतं. सरळ जर तुम्हाला सांगितलं की अमेरिकेमध्ये पॅकेज चांगलं मिळतं तर तुम्हाला पटतं का? अमेरिका रिटर्न जो जाऊन परत आला उलटा, त्याला विचारलं ते सांगतो हो नाही हो तिथे चांगलं आहे, स्वच्छता असते, क्लिनिंग व्यवस्थित, लोक चांगली राहतात, सद्भावनेने एकामेकाकडे बघतात, बंदुकी घेऊन रात्री फिरतात तुम्हाला जोडून द्या, पण चांगले असतात म्हणजे तिथे. आता हा परत आल्यानंतर आपल्याला पटतं की नाही नाही तिथे सुख असू शकतं. म्हणून उलटा प्रवास करायचं ठरवलं की मागून पुढे जातो. जो तिथे जाऊन आला तो सांगतोय अशा भूमिकेतून बोलतो मी आता. म्हणून आत्मयोनी सुरुवात आत्मयोनीने केली. भगवंताचं एक नाव विष्णू सहस्रनामामध्ये भीष्माचार्यांनी पूजनाकरता घेतलं. त्यांच्या पायासमोर भगवंत उभा आहे आणि ते त्याची शब्दपूजा मानतात. कारण काही पिऊ शकत नाही. ते म्हणले देण्याकरता माझ्याजवळ माझं गात्रही नाही राहिलं, सगळं रक्त सुद्धा त्या बाणांनी पिऊन घेतलं. कारण ते सगळं त्या आंधळ्याच्या मिठाचंही म्हणलं. एवढे बाण का लागले? त्या आंधळ्याचं मीठ खाल्लं, डोकं लावलं नाही स्वतःचं, म्हणून ते जाणारच होतं. सगळं रक्त सांडलं. तेव्हा माझ्याजवळ काही राहिलं, बघाच ते मांस याच्यातलं काही राहिलेलं नाही. माझ्याकडे देण्यासाठी आता फक्त माझी प्रज्ञा आहे, माझी बुद्धी. आणि परमात्मा म्हणतो काही नाही दिलं तेवढीच मला दिली. कारण योग्य वेळी मी पण तीच देतो. ददामि बुद्धी योगंतम. तुला जर वाटत असेल की माझा उद्धार व्हावा तर भगवंताकडे काय माग? बुद्धी माग. दिव्य दृष्टी दिव्य बुद्धी भगवंताने दिली तर आपल्याला काहीतरी कळतं. अन्यथा काही कळत नाही, काही वळत नाही. मी ती देतो, तीच भीष्माने परत केली. जो अर्जुनाला भगवंताने बुद्धियोग दिला ना, तोच बुद्धियोग भक्त कसा परत करतो बघा. अर्जुनाला जो बुद्धियोग दिला ना, ददामि बुद्धियोगंतम, तो बुद्धियोगाचा वापर काय करायचा? ती सगळी बुद्धी भगवंताच्या नावात लावायची आणि ते नाव त्या बुद्धीने युक्त करायचं. सर्व चेतना त्या नावाला द्यायच्या. आपलं सगळं सार समर्पण त्या नावापाशी करायचं आणि ते नाव परत भगवंताला समर्पित करायचं. तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा त्वदीय वस्तू गोविंदा तुभ्यमेव समर्पयेत्. नैवेद्याचं ताट वाढलंय महाराज. भगवंताने डाळ उत्पन्न केली म्हणून वरण झालं, भगवंताने तांदूळ उत्पन्न केले म्हणून भात झाला, भगवंताने गहू उत्पन्न केले म्हणून पोळी झाली, भगवंताने मीठ उत्पन्न केलं म्हणून त्या व्यंजनाला चव आली, भगवंताने ऊस उत्पन्न केला म्हणून त्या व्यंजनाला माधुर्य गोडी आली. आंबट तिखट कोरट खारट हे सगळ्यात सगळी भगवंताने निर्माण केल्या म्हणून व्यंजन झाले. आता ते व्यंजन मी तयार केले, एका सुंदर पात्रात वाढले, ते ताट भगवंताच्या पुढे नेऊन ठेवलं. कशा करता नेऊन ठेवलं? भगवंत खाऊ म्हणून काय? अजिबात नाही. रिटर्न विथ थँक्स. मला धन्यवाद देऊन ते परत कर. पाहे प्रसादाची वाट, मी प्रसादाकरता तुला दिलेले म्हटले. मी भगवंता तुझी नामपूजा बांधली आहे का? माझं नाव व्हावं. झालं की नाही भीष्माचं नाव? आत्मयोनी. आणि त्या नामाचं चिंतन शंकराचार्यांनी केलं. शंकराचार्यांनी आपल्या हयातीत पहिलं भाष्य जर कशावर केलं असेल
तर ते विष्णू सहस्रनामावरती केलं. आणि विष्णू सहस्रनामावरती भगवान शंकराचार्यांनी भाष्य का केलं, पण ते म्हणजे भाष्य करण्यासाठी इथून पुढे खूप विषय घडाले नाही, पण खरं भाष्य नामावरच असलं पाहिजे. नामा वाचून अन्य कुठल्या भाष्याचा काही उपयोग होणार? ते फक्त जड ग्रंथ होऊन बसतील. चिंतन करून करून माणसाला नायम आत्मा प्रवचनेन लब्धः. प्रवचन ऐकून कल्याण होणार नाही, प्रवचन ऐकून नाम घेण्याची मती स्थिर होती. खूप प्रवचन ऐकले, खूप क्लासेस जॉईन केले, तुम्हाला म्हणून सांगत नाही, पण त्याने काय होईल, गोंधळ होईल. एक ठिकाणी ज्ञानाला सर्वसार म्हणले, एक ठिकाणी भक्तीला सर्वसार म्हणले, एक ठिकाणी कर्माला सर्वसार म्हणले. आपल्याला पंचायत होईल नेमकं काय करू, आणि काही धड होणार नाही. आधीच तर समर्थ म्हणतात, यथा सांगते कर्म काही घडे ना, घडे कर्म ते पुण्य गाठी पडे ना. काही यथा सांग होत नाही. नामच एक मात्र असेल की ते तेवढंच आहे, त्यामुळे यथा सांग घेतलं जातं. बरं उलट घेतलं तरी चालतं. काल सांगितलं तुम्हाला. म्हणून आचार्याने सांगितलं की एक मात्र नाम असतं की ज्याच्यावर भाष्य केलं पाहिजे. भाष्य म्हणजे विस्तार त्याचा, आणि आपल्या सामान्य अर्थाने भाष्य म्हणजे नामावरच बोललो पाहिजे. कारण आपल्याला ती सवय आहे. मनुष्य नामप्रेमी आहे, स्वनामप्रेमी आहे की नाही? किती नावं लिहितात आमच्या सज्जनगडावर, तुम्ही या, तुम्हाला पाट्या दाखवतो. बरं ना, पहिले खंडोबाचं नाव असतं, मग नातवाचं नाव असतं, मग बापाचं नाव असतं, मग आपल्या स्वतःचं नाव असतं, आणि खाली आपल्या मुलाचं नाव असतं. इतक्या सगळ्यांनी मिळून समर्थ चरणी सेवेस 101. म्हणलं का इतके नाव, मग कळायला पाहिजे लोकांना आम्ही कोण, कुठले, काय. आणि आमच्यामुळे प्रेरणा होईल लोकांना, ते पण देतील 1 रुपये. कारण 100 आमच्याशिवाय कोणी देऊ शकत नाही. तो असा दादा मीच. नाम महात्म्य आपल्याला आहे, ते फक्त स्वनाम महात्म्य आहे, आणि ते नाव भगवंताचं हे कळावं म्हणून भाष्य केलं. बरं आचार्य, तर आत्मयोनी हे जे भगवंताचं नाव आहे त्याच्यावरती आचार्यांनी भाष्य केलं. त्याचा अर्थ, सरळ अर्थ काय, स्वतःची उत्पत्ती स्थान, उपादान कारण असलेला. मी स्वतः मला उत्पन्न केलं, आणि माझ्या उत्पत्तीला मुख्य कारण, काल उपादान सांगितलं तुम्हाला, मीच आहे, हे त्याचा सामान्य अर्थ आहे. आणि आचार्यांनी त्याचं भाष्य केलं, आत्मैव योनिरूपात, आत्मैव योनिर उपादान कारणम नान्यत इति आत्मयोनी. परमात्मा स्वतःचे उपादान कारण आहे, त्याला अन्य कोणतेही अधिष्ठान नाही, म्हणून आत्मयोनी नावाने तो प्रसिद्ध आहे. वेदांतात कुठल्याही कारणासाठी 2 उपादान आणि निमित्त अशी कारणं सांगितली. उपादान कारण, काल मी तुम्हाला घट आणि अलंकार सांगितला की माठ तयार करायचा आहे, तर माठाकरता मुख्य कारण काय, माती. माती पाहिजे, आणि मातीतून घट तयार होणार. मातीतून घट निर्माण करणारा जो कुंभार आहे, तो कुंभार त्या चाकावरती ती मातीचा गोळा ठेवतो, ते चाक निमित्त कारण आहे. स्वतः कुंभार एक निमित्त कारण आहे, त्याची ती थापटणे एक निमित्त कारण आहे. तो त्याला जो आकार देतो, कर, हात फिरवतो ना आतमधून करतीने, ते हात फिरवण्याची कला, ती सगळी कृती हे निमित्त कारण आहे. कशा करता, घट निर्मिती करता. आणि मुख्य त्या घटातलं थंड पाणी पिऊन एखादा मनुष्य तृप्त होईल, हेही ते एक निमित्त कारण. माझ्यामुळे जर कोणाला बरं वाटत असेल ना, तुम्ही निमित्त आहे असं समजून घ्या. तुम्ही एक घट आहात, तुम्हाला निर्माण कुंभाराने केलेलं आहे, आणि निर्माण केले ते पंचभूतापासून केलेलं आहे. येतोय ना? परमात्म्याने निर्मिती केली, माझी निर्मिती केली, माझ्यामुळे कोणाला तरी बरं वाटतं. मी एखादं उपकाराचं काम केलं, पाणपोई बांधलं, उन्हाचे दिवस आहेत, पाणपोई बांधलं, आणि पाणपोई बांधल्यानंतर तिथे तहानलेले लोक येतात, त्या तहानलेल्या लोकांनी ते पाणी प्यायलं, त्यांना इतकं बरं वाटतं. ते खाली पाहतात, विशाल मुली यांच्यातर्फे पाणपोई, अरे भलं होतं विशाल मुली.
कशा करता बोलो उन्हामध्ये पाणी पाजलं, यांच्यामुळे आम्हाला पाणी प्यायला मिळालं, त्यांच्यामुळे पाणी प्यायला मिळालं का? पाणी विशाल करून निर्माण केलं का? त्याला थंड करण्याचं सामर्थ्य आहे विशाल गुरुजीमध्ये, त्याला स्वतःला थंड होतं. त्याला स्वतःला राग आल्यावर शांत, मला एकदा राग आला की शांत होत नाही, बाजू सारखं. आपल्याला साधन लागतं थंड करायला, काहीतरी पंखा लावा, एसी लावा. ज्याला स्वतःला थंड होता येत नाही त्याला थंड पाण्याची आवश्यकता, आणि त्याने मला थंड पाणी दिलं, तो देईल का? देऊ शकत. पाणी निर्माण करता येत नाही, त्याला थंड करता येत नाही, त्याला गरम करता येत नाही, त्याची अवस्था बदलण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये नाही, पण आपण ते बदलतो. गरम असलेलं पाणी साधन वापरून आपण थंड करतो. 100 डिग्री सेल्सिअस तापलेलं पाणी फ्रीजमध्ये नेऊन ठेवतो, ते लगेच 0 डिग्री सेल्सिअसला बर्फ होऊन येतं. साधन वापरल्याबरोबर काय झालं, गरम होतं ते, म्हणजे काय वापरलं? हा, हे लक्षात घ्या. साधन निमित्त कारण आहे. साधन काय आहे? हा, कळतं ना? भगवंत आत्मयोनी आहे, त्याने स्वतःला निर्माण केलंय. तर तिथे असं सांगताय की तो स्वतःच्या निर्मितीचं मुख्य कारण आहे, म्हणजे माती तोच आहे. आधी कोंबडी का आधी अंड? आधी कोंबडी का आधी अंड? कोंबडी मानणाऱ्याने कोंबडी मानणार, आणि अंड मानणाऱ्याने अंड मानणार. कोणी काही मानलं तरी फरक पडत. मी म्हणतो कोंबडी, तुम्ही म्हणा अंड, काही बिघडलं. आधी स्त्री का आधी पुरुष? मी म्हणतो पुरुष, तुम्ही म्हणा स्त्रीला, काही फरक पडत नाही. कारण तिच्या ठिकाणी जे गुण निर्माण करायचे ते गुण जर नसतील तर अनेक स्त्रिया अशा आहेत की त्या स्त्रिया आहेत पण पुरुषासारखे आहे की नाही, नोकरी करतात, हे चालवतात, काय विमान चालवतात, वैमानिक झाल्या, पायलट झाल्या, तिथे आता एक युद्ध झालं तिथे बंदूक घेऊन गेल्या. सगळे पुरुषी गुण आहेत त्यांच्यामध्ये, पण स्त्रीमध्ये पुरुष आहे, हे लक्षात घ्या. मला सांगायचं आहे तुम्हाला, एक गणपत पाटील म्हणून कलाकार होते, ते त्या नाचाची भूमिका करायची. त्यांची मुलाखत वाचलेली, त्याच्यात मला असं वाटतं ते जातेच तसे. म्हणूनही आपल्याला तो एक तृतीय आविष्कार असतो, परमात्म्याचा एक रूप आहे ते बृहन्नलेचं. मला वाटतं तेच आहेत ते, पण ते कळाल्यावर मला वाचल्यावर कळलं की ते तशी नव्हती. ते पूर्णपणे ती भूमिका उठवत होते. जॉनी वॉकर बेवड्याची भूमिका करायची ना, बरोबर ना? केस्टो मुखर्जी हे त्या याची भूमिका करायची, दारू पिणाऱ्याची. पण ती भूमिका इतकी खरी होती की खरा काय म्हणजे डोलेल बिचारा. नाथाने एक ठिकाणी सांगितलं, जो मोले मदिरा खाय तो मदिरा नंदी नाचे गाय, जेने ब्रह्मरस सेवेला होय तो कैसा आहे आवरला. अजून पैसे देऊन दारू प्यायली म्हटलं, तो जिंकतो की नाही? कसा जिंकतो? केस्टो मुखर्जी बघा. आता 5 रुपये 50 रुपयाची दारू प्यायल्यानंतर दिवसभर जर मनुष्य जिंकतो, त्याला काही भान राहत नाही. तर ज्याने त्या मदिरेमध्ये मादकता आणली असं ब्रह्मरूप, तो ब्रह्मरस ज्यांनी सेवन केला, नाम ज्यांनी घेतलं, त्याला किती धुंद राहील? तो सदैव धुंदीतच राहील. नामातच माधुर्य आहे, नामातच मादकता आहे, नामातच ते सर्व रस आहे. काहीतरी बोला, नामात ते सर्व रस आहे की ज्याच्याने ती उन्मादता येते, ज्याच्याने ती प्रेम येतं, विलक्षणता नामात. नशा शराब में होता तो लहान साधू सांगून गेले काही, दारूत नशा असता तर बाटली नाचली असती की नाही. त्यामुळे तिच्यात काही नाही म्हणून तुम्ही घ्या असं माझं म्हणणं नाही. काव्य विनोदाने आलं पाहिजे, जड होतो विषय म्हणून मांडतो मी. प्रवचनात गाणे म्हणू नये मला माहिती, पण आता मला राहत नाही म्हणून सांगतो. मादकता आपल्यातच आहे हे लक्षात घ्या. फक्त चिंतन केलं की मी दारू प्यायलेलो आहे आणि त्यांना ते दारू पिण्याचं करता आलं
ते नाटक त्यांना करता आलं, रंगवता आलं त्यांना दारू प्यायची आवश्यकता पडली नाही. हा? अजिबात दारू पीत नव्हते, त्यांनी ते वठवलं. ऐका, मी माझ्या उत्पत्तीला कारण कसं आहे हे सांगतो मी तुम्हाला. आत्मयोगी समजावून सांगतोय. आत्मयोगी म्हणजे कलाकार बरं का. नट आणि त्याला दिलेला विषय हा नट नाहीये. बरोबर ना दादा? नट हा विषयी होतो नाही का. त्याला एक विषय दिला जातो की बाबा तू आता इन्स्पेक्टर. तो इन्स्पेक्टर म्हटल्याबरोबर तो जातो, शांत बसतो. असं त्याला ते काय म्हणतात, त्याला स्क्रिप्ट. बरोबर ना, स्क्रिप्ट म्हणतात ना. त्याला त्याची स्क्रिप्ट दिली जाते, हे घ्यावाचा. मग त्याच्यात ती लिहितो, खादीचं जंगी घालायचं, डोक्यावरती टोपी घालायची, कमरेला पिस्तूल लटकवायचं आणि विशीला ताव देत त्या गुन्हेगाराला सांगायचं, हे हँड्स अप. ते कसं बोलायचं. मग तो विचार करतो, खरे पोलीस कसे असतात, मग ते कसे हँड्सअप करत असतील. प्रत्येक वेळेला बंदूक करून असं करावं लागतं का? डमी होईल ना ते. प्रत्येक वेळेला कोणी आलं की हँड्सअप असं नाही हो. अरे पोलीस हे तो नुसता येऊन खातेवाला उभा राहिला तरी आपल्याला घाम पोटायला लागतो. साहेब काय, तो काहीच म्हणत नाही आपल्याला, आपणच विचारतो त्याला. तो म्हणतो काही नाही, त्याला पाणी प्यायचं होतं म्हणून उभा राहिला. अशी भीती निर्माण होते की पोलीस आल्याच्या दारात ना, काय झालं, काय काही कागद बिगद राहिले का काय, याला काय कळलं. आमचा काही संबंध नाही. तुम्ही आमच्या दारात उभे राहिले, आमचा तो म्हणतो तुमचा कशाशीच काही संबंध नाही, तुमचा माझ्याशी काही संबंध नाही, पण माझा कहाणीशी संबंध आहे. पाणी पिण्याकरता आलो. नट त्या विषयामध्ये स्वतःला रंगवतो. किती रंगवतो, मी ते उदाहरण दिलं तुम्हाला की त्या केशव मुखर्जीची आठवण करा, त्या गणपत पाटलांची आठवण करा. ते तसे नव्हते, पण त्यांनी मी असाच आहे असं जगाला मानण्याला बाध्य केलं. तसा परमात्मा असा नाहीच आहे, पण त्यांनी जगाला तो असाच आहे हे म्हणायला बाध्य केलं. ह्याला आत्मयोगी म्हणतात. स्वतःवरती त्यांनी ते गुण आणले. कलाकार आहे तो. नटनाट्य रंग ज्याचा प्रिय भूमिका म्हणून इतका उत्तम नाटकीय आहे तो की त्यांनी तो तिथे तो हल्लाच नाहीये. तो माती रूपातच आहे, तो घट झालाच नाही. त्या मातीत पाणी कालवलंच गेलं नाही. ती माती कधी घट्ट गोळा झालीच नाही. त्या गोळा कधी चाकावर चढलाच नाही. दुसरा कुठला कुंभार त्याला आकार देऊ शकत नाही. कुठली थापी त्याला थोपटू शकतच नाही. पण हे सगळं जाणवतंय आपल्याला की तो माती होता, मग मातीचा गोळा झाला, मग गोळा चाकावर आला. थोडं थापत जिथे कमी होतं तिथे थापटून त्या माठाला एक आकार दिला, डेरा झाला तो. आणि तो सुंदर डेरा ज्या वेळेला तयार झाला तेव्हा बारीक दोरा घेतला, त्याच्या खालून बाजूला केला. त्याच्या मूळ स्वभावापासून त्याला भिन्न केल्याशिवाय सगुण निर्गुणत्व वेगळं होत नाही. अल्लाह हळूच दोरा घालतो तो, आणि अल्लाह दोरा घातला, तो घट हातात घेतला, आदर झाला. आतापर्यंत निर्गुण होता आणि आता सगुण झाला, नाही का. सगुण निर्गुण ऐकू आत्ता चाकावर गोळा होता ना, निर्गुण आत्ता होता. आत्ता तो चाकावर कसा होता, नुसता गोळा होता. अहो कालपर्यंत आम्ही याला एवढं समजत होतो, आम्हाला गादीवर बसल्यावर कळलं याला बोलता येत नाही. तर असं वाटत हे काय बोलेल, माझं सांगत नाही, लावून घेऊ नका. मला जन्मापासून बोलता येत, बोलता येत. आत्ता निर्गुण आहे, आत्ता तो गोळा वाटतोय, आत्ता बरं काय कारण आहे. चाक फिरलं म्हणून तो गोल झाला का, कुंभाराने मध्ये हात घातला म्हणून तो गोल झाला का. बरं कुंभाराने हात घातला आणि गोल तयार केला, तर कुंभाराने आधी त्याला जन्माला घातलं की आधी तो जन्माला आला. थोडा विचार करा. विचार करण्यासाठीच आहे, टेन्स होण्यासाठीच आहे, सुखी होण्यासाठी नाहीये. इथे दुःखी व्हा म्हणजे याच्यानंतर सुखी व्हा. इथे थोडा विचारच करा की आधी कुंभाराने घडा जन्माला घातला कधी. कुंभाराने घटाला पहिला जन्म कुठे दिला, चाकावर दिला का. त्याच्या संकल्प आधी तो स्वप्नसृष्टीत आलाय,
मग कुंभाराच्या स्वप्नसृष्टीत येण्यासाठी कुंभार कारणीभूत आहे काय? त्या घटाचा आकार कुंभाराला सुचला, याचा अधिकारी कुंभार आहे का? तो काय म्हणतो, अहो मी नाही, मला सुचलं. आता हे सुचणं म्हणजे काय? त्या कुंभाराच्या मनामध्ये, बुद्धीमध्ये कुठेतरी त्या घटाला एक आकार आला. बुद्धीत एक आकार. तुम्हाला एक भूमिका दिली गुंड्या भाऊ. गुंड्या भाऊच ना? गुंड्या भाऊची भूमिका दिली. गुंड्या भाऊ होण्याच्या आधी तुम्हाला माहिती होतं आपण गुंड्या भाऊ होणार आहे? बरं, स्क्रिप्ट तुमच्या हातात आल्यानंतर तरी तुम्हाला माहिती होतं की तुम्ही अशीच ऍक्शन करणार आहे? सहजपणे भाग येते. 200 प्रयोग झाले असतील तर त्यातले 180 प्रयोग मनाचे असतील. 20 प्रयोग लिहिल्याप्रमाणे झाले असतील असं माझं मत आहे. 180 प्रयोग नंतर आपण तो नटही म्हणतो, अरे कारण आत्मधला नट तो आहे नारायण. वरचा नट काय कामाचा? आतल्या नटाने हलणं डोलणं सुरू नाही केलं तो काय करेल तो? नाही का? अहो परवा एका रामलीला मैदानामध्ये रामलीला चालू होती आणि दशरथाला रामाचा विरह झाला, दशरथ गेले असं चित्र आहे. आणि खरोखर तो ग्रहस्थ गेला. अहो लोकांनी टाळ्या वाजवल्या. 15-20 मिनिटं लोक टाळ्या वाजवत होते. काय मरणाची आणि ऍक्शन केली म्हणाले. पिंडर ऑफ सायलेन्स होता. लोक टाळ्या वाजवत होते. त्याला उठ उठ म्हटल्यानंतर उठला नाही. मग लोकांना कळले इज नो मोर. मोर नाही, नो मोर. काय असला नारायण निघून गेला. आचार्यांनी ब्रह्मसूत्र नावाचं काही रचना केली. बघा कधीतरी वेळ मिळाला तर मोठी मोठी टेस्ट मी नाव घेऊन जातो. ब्रह्मसूत्रामध्ये छोटे छोटे सूत्र आहेत. पहिले सूत्र शास्त्र योनित्वात. एक सूत्र आहे ब्रह्मसूत्रातलं, एक सूत्र आहे त्याचं नाव आहे काय? शास्त्र योनित्वात. आता शास्त्र ही योनी म्हणजे इथून तो जन्माला आला. शास्त्राने तो जन्माला आला. पण शास्त्र कोणी जन्माला घातलं याच्यावर डिबेट आहे, याच्यावर चिंतन चालू आहे, याच्यावर भाष्य आहे. आत्मयोनित्वात शास्त्रयोनित्वात. आत्मयोनी शास्त्रयोनी. अंड आणि कोंबडी. त्याने तो स्वतःच स्वतःला निर्माण करतोय. आता विशाल गुरुजी हे जर माझं डमी रूप असेल किंवा माझं नटाचं रूप आहे तर विशाल गुरुजी मी नटवतोय ना. मिलिंद वाघ नटवत आहेत, बाळ कर्वे नटवत आहेत की नाही, उत्तम चालू आहे की नाही बाळ कर्वे रंगवणं. तरुणपणामध्ये जो बाळ कर्वे गार्डन मध्ये गाणं म्हणत होता हिरोईनला घेऊन, आता हिरोईन गेली, आता बाळ कर्वे गार्डनची आठवण करत बसतो की नाही मस्त. मस्त चालले ते देऊन जाने कहां गए वो दिन. काय मस्त चालू आहे, आठवतो, मजा चालली आहे. आता ते आठवणं एक, त्यावेळेला ते करणं एक, आणि आता तोच मी जो त्यावेळी करता होता आता विकर्ता झालेला आहे आणि आता स्मृतीत नाही. आईच्या पोटातला मी, आईच्या पोटातून बाहेर आलेला मी, मग 5 वर्षाचा, 10 वर्षाचा मी, 50 वर्षाचा मी, स्वतः बदल करून घेतली की नाही. मीच माझे बदल झालेत नाही. मीच आहे ना तो. आईच्या पोटात होतो तो गोळा, एक महिन्याचा गोळा आईच्या पोटात होता. तर काय होतं असं त्याचं हे चाललंय का? बर हा, आईच्या पोटात मी होतो. तो पोटातला जो गोळा आहे तो पोटातला गोळा कोण आहे? मीच आहे. आता त्याला तिथे हात फुटले, त्याला डोळे फुटले, त्याला पाय फुटले त्या गोळ्याला. तुम्ही कितीही सोनोग्राफी करा, हे कळत नाही की त्याचा हात कसा फुटला. अशी 24 तास त्या गर्भावर कॅमेरा लावून ठेवला ना तरी तुम्हाला कळणार नाही. काय कळेल? फक्त चळवळ. त्या गर्भजला चिकित्सा काय असते? ती चळवळ 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 करताना दिसत. पिंड आहे ना, तो पिंड असा वळवळ 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 करत असतो. काय वळवळ करतो माहिती का तो?
त्याच्या आतल्या आत किडे येतात, जीव जंतू आतल्या आत. हे मी नाही सांगत आहे, वासुदेवानंद सरस्वती एम.पी. स्वामी महाराजांनी लिहून ठेवलं. मातेच्या गर्भात मासनव हे राहे तधी अग्निने उष्मा हो मुनी जंतू दशपितया स्नानात दुर्गंधिनी. ते तो जो रज आणि वीर्याचं मिश्रण आहे, आईचं रज आणि पित्याचं वीर्य याचं मिश्रण करून तो जो एक असा गोळा तयार होतो ना, त्या गोळ्यात दह्यात कशी किडे पडतात, ते आत्मजंतू आहेत की नाही दह्यातले. दह्यामध्ये जे कीट आहे ते त्या दह्याचेच कीट आहेत, त्याचेच कीट आहेत ते. त्या दह्यानेच ते कीट निर्माण केलेले आहेत आणि त्या दह्याने ते कीट निर्माण केले म्हणूनच दही हे अस्तित्व झाले दुधाचं. दुधाला दहीचं रूप आलं. आता त्या किड्यांनी तिथल्या तिथे जन्म घेतला, तिथल्या तिथे ते वळवळ करून त्या अंगाला चावू लागले, त्या पिंडाला त्या रजवीर्याच्या मिश्रणातल्या गोळ्याला ते किडे सगळीकडनं चावू लागले. आता ते त्यांचं काम करतात. ते मी सांगतोय असा विचार करा, डोळ्यातल्या डोळ्यात विचार करा की ते किडे सगळीकडून चावतायत. आता तुमच्या अंगाला जर मुंग्या लागल्या तर तुमची काय स्थिती होईल? लागू नाही पण लागल्या, समजा मुंगळी लागली, छोटे चावायला लागले सगळीकडे, तर कशी कुठे कुठे झटते. अहो डोळे येतात ना, डोळे प्रचंड वेदना होतात, प्रचंड. आता नाही, गर्भातलं सांगतोय मी. आता तर त्याचा एक भाग पण नाहीये, -1% पण नाही. दात येतात, दात जन्माला आल्यानंतर दात येतात, ते मी सळसळ करत असते, कारण ती कातडी फाटते, एवढी जागा फाटते आणि त्या फाटल्यानंतर ते बुबुळ बाहेर येतं आणि त्या बुबुळाच्या प्रत्येकाला एक एक पापणी येते. ती पापणी सुद्धा बघा तुम्ही फाडून बाहेर येते, सगळं हे फाटून बाहेर आलेलं. तो एवढासा गोळा इतक्या ठिकाणी फाटतो, इतक्या यातना होतात त्या पिंडाला. आईला फार मजा असते ना, ती बापाला म्हणते हे बघ कान लाव इथे, तिथे बघ काय मारतो बघ, असं करतो बघ. ती फार आनंदात असते पण तो फार दुःखात असतो बिचारा, नाही का. नरकवास आहे हा. गर्भवास म्हणजे नरकवास. गर्भवास एक कप आहे बरं का. असं 9 महिने एका तीर्थावरती राहून इतक्या दुःखात राहायचंय म्हणजे पुढचा जन्म येत नाही. काशीला गर्भवासाची तप करतात लोक, 9 महिने जाऊन काशीत राहतात. गर्भवास, कल्पवास असे वेगळे वेगळे वास आहेत. ते पिंड चळवळ करत स्वतःच अचानक हात येतात बाहेर, मग पाय बाहेर येतात, मग डोळे, मग कान, नाक. आता त्याच्यावर तिथे कोणी ऑपरेशन करत बसले का? करतय आईचे विचार. म्हणून तर गर्भसंस्कार म्हणले. त्याच्यावर विदाऊट कात्री, विदाऊट जन्मी हातोडा विचार ऑपरेट करतात. त्या गर्भाला विचार ऑपरेट करतात. तुमचे जे विचार आहे ते आईचे, तुमचे म्हणजे व्यक्तिगत सांगतो मी, आईचे ते विचार त्या पिंडावर संस्कार करत असतात. इथे संस्कार म्हणजेच ऑपरेशन. आता आईचा विचार आणि ते गर्भ वेगळे काय? आईचे विचार आणि गर्भ जर वेगळे असते तर आईला हे खाऊ नको, ते खाऊ नको, आंबट खाऊ नको, तिखट खाऊ नको म्हणलं असतं की नाही? सगळं खाय म्हणलं असतं की नाही? आधी पपया दिली असते की नाही खायला? कळणार नाही काय म्हणतो बरेच जणांना. पण तिचे विचार आणि तो गर्भ एक आहे. आता आई आणि गर्भ, आई सगळं शरीर आहे आणि गर्भ छोटासा पिंड आहे, तो तिच्या पोटात एका कोपऱ्यात आहे आणि तिची बुद्धी त्या गर्भावर विचार करते की माझ्यासारखे डोळे असतील बरं याला, माझ्यासारखे हात येतील, माझ्यासारखा बोले. हळूच तिला वाटतं फक्त माझं काय, ह्यांच्यामुळे पण आहे, मग ह्यांच्यासारखं होईल, ह्यांच्यासारखं रुबाबदार होईल, आमच्यासारखं हे होईल. मग ती सगळं जग पाहते आणि त्या जगातलं चांगलं पाहते. अमिताभ बच्चन सारखं उंच झालं पाहिजे, आमिर खान सारखी बॉडी झाली पाहिजे, असं एक उदाहरण देतो मी तुम्हाला. असे ती वेगळे वेगळे विचार करते. संस्कार म्हणून ग्रंथ वाचते, इतका ज्ञानी होईल आणि ते सगळेच्या सगळे विचार त्या गर्भावर बिंबित होतात आणि ते गर्भ आईचे विचार ग्रास करते आणि तसं स्वतः बदलतो. ज्या आईने माझं लेकरू आंधळ होईल, बहिर होईल, मुक होईल असे चिंतन केलं ना, ते तसं होतं.
म्हणून गर्भाची चिकित्सा आहे, त्याला भागवत ऐकवा, मोठे मोठे उच्च ग्रंथ ऐकवा, विष्णू पुराण ऐकवा, वेद मंत्र ऐकवा, त्याला विष्णू सहस्रनाम ऐकवा, त्याला कळू द्या, नाही का. रामशस्त्रभृताम, सर्व शस्त्रधाऱ्यांच्या मध्ये मी राम आहे. विभूती युगात भगवंत सांगतो की जगातले जेवढे शस्त्रधारी आहे त्या सर्व शस्त्रधाऱ्यांच्या मध्ये माझी विभूती म्हणजे कोण? दंडधारी राम. कसा होता तो? ना करत वर्तमान, हा स्वर्गापर्यंत त्या करत कोणी अडवू शकत नाही. समुद्र क्षितिशाना, समुद्रापासून समुद्रापर्यंत ज्याची मालकी चालते, स्वर्गापर्यंत इंद्रही ज्याला अडवू शकत नाही, ज्याचा बाण रोखण्याचं सामर्थ्य प्रत्यक्ष सूर्यनारायण सुद्धा करत नाही, जो हजारो किरणाचे बाण जमिनीवरती फेकतो क्षणाला, इतकं ज्याचं सामर्थ्य आहे, असा शक्तिभृतांवर, असा राम, असं माझं पोरगं असावं, असे संस्कार त्याच्यावर पडले. आता टॉम अँड जेरी पाहतात, तो भाग सोडा, पण हो ना, मग तो टॉम जेरीच्या मागे पळतो की नाही तर जेरी तरी टॉमला घेऊन जाते. आता त्या आईचे जे केलेले संस्कार आहेत त्या गर्भावरती, ते संस्कार आत्मयोनी आहे. त्या संस्काराला काय म्हणा? आत्मयोनित्व. आणि आईला जन्माला घातलं, आईने आईला जन्म, पित्याला जन्माला घातलं की नाही. मी ज्याला जन्माला घातलं उद्या तो कोणाला तरी जन्माला घालणार आहे की नाही. मग मी मलाच जन्माला घातलं की नाही. मी पिता आहे. पिता एक उपाधी आहे. आई, मी काय सांगितलं तुम्हाला, आई एक उपाधी आहे, एक पद आहे, ते सिद्ध होतं. वडील एक उपाधी आहे, ते पद सिद्ध होतं. आणि ते पद सिद्ध होण्याला तो अधिकार पानाचा, त्या अधिकाराने त्या पदाची सिद्धी होते. ते संस्कार जशाला तसे बिनतात आणि चकचक 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 करून मग त्याला अवयव येतात. कान येतात, नाक येतात, डोळे येतात, हात येतात. अजून जीवा नाही आली, अजून जीवा आली नाही. मग जीवा आली नाही, ते फक्त फिरत आहे. एवढीशी गर्भपिशवी, आपलं शरीर केवढं आहे, त्या शरीराच्या दृष्टीने एवढीशी गर्भपिशवी इथे असते. डाव्या बाजूला स्त्रीच्या गर्भपिशवी आहे, आणि तेवढ्याशा गर्भपिशवीमध्ये ते गोल गोल फिरते. त्याचं जग तेवढंच आहे. तेवढ्या जगात ते गोल 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 फिरतं. खाली वर वर खाली, डावीकडे उजवीकडे, डावीकडे उजवीकडे, वर खाली, आणि गोल फिरून फिरून सर्वांग चिकित्सा करतो. मला हात आले का, मला पाय आलेत का, मला डोळे आलेत का, नाक आले का, कान आले का, सगळं आलं. आणि मग त्याचं चित्त बाहेर जातं, याच्या बाहेर काहीतरी आहे. 7व्या महिन्यात त्याला कळतं की याच्या बाहेर काहीतरी आहे. 6 महिने 12 दिवस काही झाले वर की त्याला कळतं याच्या बाहेर काहीतरी आहे. मग तो कानसा घ्यायला लागतो, काय बाहेर. मग त्याला कळतं बोलणारी जमात आहे. बाहेर कोणची जमात आहे? जी बोलते, पण त्याला फक्त ऐकू येते तिथे, आणि तेवढंच शिकतो तो. करणारी जमात आहे असं वाटतं का त्याला? डोहाळ्यावर कळतो. आमच्या कौशल्या मातेला डोहाळे लागले, आण म्हणले रावण धरून, तुकडे तुकडे करून टाकले त्याची. माझ्या हातात शस्त्र द्या, एक तुतारी द्या मग आणून, कुंकीने मी दी स्वप्न अशा कविता होत्या. आता जिंगल जिंगल कवितेमध्ये सुद्धा वीरश्री होती. नाही का? खबरदार जर काच मारून झालं पुढे घड्या, राई राई एवढ्या. आता मजाच. आता तुम्ही शिकवत नाही, कारण ते न शिकवता शिकवलं. सगळे वीरत्वाचे डोहाळे होते, आणि ही डोहाळी म्हणजेच आत्मयोनी. त्यांनी त्याचा केलेला विचार आणि त्याच्यावरती त्याची कृती आधारित आहे. तो कसा स्वतःचा जन्म, कसं स्वतःला कोण कसं जन्माला घालू शकतो. माती कशी होऊ शकते? 2 प्रकारे होऊ शकते. एक मी सांगितलं गर्भाप्रमाणे तिने विचार केला आणि त्याने विचार केला. आता त्याला विचार करायचं हे आलं त्याच्यामध्ये, बाहेर कोणीतरी बोलतंय, काय बोलतंय, मग तो शब्द जमा करायला लागतो. त्याच्यावरती शब्दांचे संस्कार होतात, तो शब्दग्राही होतो. मग का की की कु कु के काही को कम का, हा हे त्याला म्हणता येतं, कारण हे त्यांनी ऐकलंय.
हा हे त्यांनी ऐकलंय, त्यांनी आईच्या गर्भात त्यांनी ते ऐकलंय. मराठी माणसाला पोरग जन्माला आल्याबरोबर त्याला हिब्रू शिकवा बरं जमतं का बघा. त्याला लोक म्हणतील ह्याला हिब्रू देशात घेऊन बसवा. इंग्रजी आपल्याला का जवळ जाते, कारण ते ऐकणारे बोलणारी जमात नाहीये आपली. ते त्या आईच्या गर्भात जे शब्द ऐकतं, आईच्या गर्भात जे संस्कार त्याच्यावर होतात, तोच शब्दकोश त्याच्याकडे तयार आहे. आणि तो शब्दकोश जेव्हा पुढे येतो त्यावेळेला तो फक्त त्याला व्यक्त होतो. म्हणून ज्ञान हे होत नसतं, ज्ञानी कोणी होत नाही. अज्ञानाचं पूर्ण बाजूला सर. झोपलेला मनुष्य पांघरून घेऊन झोपतो की नाही. आता पांघरुणाखाली काहीतरी आहे हे ज्ञान आहे की नाही, पण अर्धवट ज्ञान आहे की नाही. पांघरून खेचलं की विशाल गुरुजी जास्त वेळ झोपणार आहे का मी इथे एवढ्यात. काढलं की काय कळतं, पांघरुणाखाली कोण आहे, विशाल गुरुजी. आता विशाल गुरुजी पांघरुणाखाली नव्हता का, आधीचाच पांघरुणाखाली होता ना तो बिचारा, कालपासून झोपलेलाच होता, तो तिथेच आहे. पण पांघरुणामुळे कळत नव्हती कोण आहे. पांघरून काढल्याबरोबर कळालं की नाही. आता पांघरून तसंच ठेवायचं, शेजारी प्रवचन कर बसवायचा. छत्रपती संभाजीनगर इथे देवळाई नावाचं एक छोटंसं खेड आहे. आणि त्या छोट्याशा खेड्यामध्ये ते जरा आत गेले की डाव्या बाजूला उजव्या बाजूला उजव्या बाजूला डाव्या बाजूला करत करत एक साकेत नावाचं घर येतं. तिथे एक आमके असे राहतात. त्यांच्या आईचं नाव हे, त्यांच्या वडिलांचं नाव हे, त्यांच्या बायकोचं नाव हे, त्यांच्या मुलीचं नाव हे. लोक म्हणले काय चाललंय, अहो ज्ञान देतोय तुम्हाला मी, पांघरुणाखाली कोण आहे. पांघरुणाखाली कोण आहे ह्याचं प्रवचन चालू आहे. चुकीचं आहे का, काय झालं कळतंय ना तुम्हाला बोलणं. आणि एखादा येतो तो म्हणणार काय प्रवचन करत बसलाय, ते बाजूला सरक, ते पांघरून काढ. पांघरून काढल्याबरोबर अहो हे आम्हाला माहिती सगळं, कसं सांगता तुम्ही. आता पांघरून काढण्याची कृती करणं आणि तासभर प्रवचन करणं सोपं काय. नाम घेणं आणि वेदांतिक फिलॉसॉफीसनी परमात्म्याला ओळखणं. तास 2-2 तास सगळ्या फिलॉसॉफी ऐकत बसायच्या, त्या स्वतःशी निगडीत करायच्या, म्हणजे स्वतःला जुळवायचं. म्हणजे त्याचं मत आपलं मत डिशून मला पटत ते सांगतात, ते सांगतात पण मला पटत नाही, मला थोडं पटत त्यांना नाही पटत. असं कसं हे असं फायटिंग करणं याला म्हणायचं तत्वज्ञान नाही का. आणि आमचं नाम इतकं सोपं, मला पांघरून काय संपला विषय. तो स्वतः उठून सांगेल मी कोण आहे, तुला माहित नसेल. कोणाच्याही अंगावर पांघरून काढ, आहे कोण आहे तू, सगळं सांगायला लागतं विचार. स्वतःहून ते ब्रह्म आहे ते, त्याला तर माहिती मी कोण, ते सगळं सांगायला. असं ज्ञान आहे. अज्ञान हे पांघरून आहे आपल्यावर, आणि ते अज्ञान रूपी पांघरून बाजूला करण्याच्या ह्या परंपरा आहेत, शास्त्र विविधवाद वगैरे वगैरे. तत्वज्ञान ऐकणं, कर्म करणं किंवा ज्ञान होणं, भक्ती उपासना करणं, हे त्या ब्रह्माला आकळण्याचे हे सगळे रूप. आता तो पांघरुणाखाली कसा गेला, मला काय नाव सांगायचे तुम्हाला. आपल्याला वेळ आहे ना, 12:30 थांबायचं. एक चालेल, यजमान बाई म्हणतात एक चालेल. असं का. तो पांघरुणाखाली कसा गेला. तो होता आणि पांघरुणाखाली गेला. मी ज्ञानाबद्दल बोलतोय बरं, आपली चर्चा चालली आहे आत्मयोनी. तो स्वतःच्या अस्तित्वाचं उपादान कारण आहे. तो आहे कारण तो आहे. He is because he is. This is
ती ह्याच्यामुळे तो नाही, त्याच्यामुळेच तो आहे. आई आहे, वडील आहे म्हणून मी नाही का. पण आई वडील काय आहेत? आई आणि वडील हे दोघे आहेत म्हणून मी एक एके नाही. आता मी एकच आहे, ते दोघे कसे? बर का, एकाला जन्म घालण्यासाठी दोघं असले की त्यांना एक व्हावं लागतं की नाही? मी काय सांगतोय थोडं विचार करा. त्या विकृतीकडे नका जाऊ, प्रकृतीतच ना. आई आणि वडील हे दोन आहेत की नाही? ते दोन आहेत. त्यांनी एकाला जन्माला घातलं की नाही? मला जन्माला घातलं. पण मला जन्माला घालताना ते दोघं वेगळे होतील मग जन्माला घातलं का? ती तिकडे बसली, हा इकडे बसला, चल आता आपण एका मुलाला जन्माला घातलं. असं झालं का ते? काय असं शक्य आहे का? त्या दोघांना एक व्हावं लागलं की नाही? त्यांच्यातले दोन गुण परस्पर भिन्न असताना ते गुण एक झाले म्हणून एक एक झाला की नाही? आता एकामुळेच एक झाला की नाही? जमतंय ना? जड होत का? ते दोघं आहेत, दोघं काय झाले? एक झाले. आणि त्यांनी काय जन्माला घातलं? एक. आता एकाच्या जन्माचं कारण दोघं आहे का एक आहे? एक आहे. आता एकानेच एकाला जन्माला घातलं हे मान्य झालं की नाही तुम्हाला? आता ज्या एकाने एकाला जन्माला घातलेले त्या एकाचं जे सूत्र आहे ते पहिल्यात आणि नंतरच्यात वेगळं आहे का? जेनेटिक सायन्सचा अभ्यास सगळ्यांना आहे ना. त्याचं गुणसूत्र त्या मुलाचं गुणसूत्र वेगळं असू शकतं का? असतं का? ते एकच आहे ना. गुणसूत्राने बायोलॉजिकली गुणसूत्र एक की नाही? मग आता मला सगळं गुणसूत्रानेच गुणसूत्राला जन्माला घातलं की नाही? कसं शक्य आहे? जमतंय ना हे? गुणसूत्र आहे. गुणसूत्राच्या मेलनातून गुणसूत्र जन्माला आलं तर ते ए अँड बी इज इक्वल टू सी व्हायला पाहिजे की नाही? इज इक्वल टू ए बी झालं की नाही? मग ए बी ने ए बी लाच जन्माला घातलं हे म्हणजे मागे गेलं की नाही? फॉरवर्ड आहे की रिव्हर्स आहे गाडी? पुढे गेली गाडी का मागे गेली? ऑफकोर्स पुढे गेली ना. गुणसूत्राची वृद्धी झाली म्हणतो आपण. अरे आमची प्रजा वाढली. प्रजातंतू मा व्यवस्थेची ही धर्माने आज्ञा केली प्रजातंतू मोडायचे नाही. मग प्रजातंतू मोडतच नाही. पण ते म्हणले आई कुठल्या तरी एका कुळातली होती, बाप कुठल्या तरी एका कुळातला होता, हे दोघांना एकमेक आवडले म्हणून हे जवळ आले, हे जवळ आले म्हणून तिसरा जन्माला आला. पण मग त्यांनी कुठल्याही मुलीबरोबर कसंही प्रेम केलं तरी सूत्र ह्याच कसं पुढे गेलं? कारण तिच्यात काय, ह्याच्यात काय, जगात काय, सगळं जग काय हे एका सूत्रानेच बांधलेलं आहे. आणि त्यामुळे आत्मयोनित्व सिद्ध होतं की तो स्वतःच्या जन्माचं उपादान कारण आहे. मनुष्य जन्माला कारण आई वडील नाही, रजवीर्य आहे. हेच मान्य करावं लागेल. तुमच्या माझ्या जन्माला आई वडील निमित्त कारण आहे आणि रजवीर्य हे उपादान कारण आहे असं म्हणावं लागेल. आता हे रजवीर्य प्रारब्धामुळे पूर्वीचे होते नाही का, त्यांनीच ते निर्माण केलं. आता पहिलं कोणी निर्माण केलं? अरे ते सृष्टी पंचभौतिक आहे. पाच भूमी, आकाश, वायू, तेज आणि वारा हे पाच कोणामुळे झाले? सत्व, रज आणि तम गुणामुळे झाले. आता सत्व, रज आणि तम इंग्रजीमध्ये इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि प्रोटॉन. हे इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि प्रोटॉन जर एक केले मागे गेले, प्रोटॉन इलेक्ट्रॉन मध्ये टाकला आणि इलेक्ट्रॉन प्रोटॉन मध्ये टाकला बरं का, ते याच्याने काय तयार होतं माहिती का? अणु. अणु तयार करण्याची जी भूमिका आहे ना ती एकाच्या आत एक आहे. पार्टिकल्स
एका शरीराचा जर फोटो काढला ना, फोटो काढण्याची एक प्रक्रिया आहे. फोटो काढला तर फोटो काय करतं, अनेक तंतूंना एक ठिकाणी जमा करतं. फोटोची प्रक्रिया काय आहे, ते शरीराचा फोटो नाही काढत, छोटे 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 तंतू आहेत ना, ते जमा करतं आणि त्याच्यातलं व्यवधान बाजूला करतं. एक सिंगल क्लिक काय करते, आजूबाजूचे व्यवधान बाजूला करून टाकते आणि ते व्यवधान सरकल्यानंतर मधला जो येतो ज्याचा फोटो काढला तो असतो. तुम्ही किंवा मी छोटे 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 तंतू. आता ते मोबाईल आहे, त्या मोबाईल मध्ये असं असं करा, मग ते काय म्हणतात, पिक्सल येत आहे. असं वाढत गेलं की काय दिसतं, पिक्सेल्स दिसतात, ते छोटे छोटे डॉट दिसतात. ते छोटे छोटे डॉटचं मिळून एक शरीर आहे. तर प्रत्येक सिंगल डॉट म्हणजे मीच आहे ना. येस, माझ्या चित्रातला एक छोटा टिंब म्हणजे मी आणि त्या छोट्या टिंबाचा विस्तार म्हणजे मी. म्हणून तस्य वाचक प्रणवः. पतंजलीने योगसूत्रामध्ये सांगितलं की तो छोट्यातला छोटा, त्या एवढ्या मोठ्या विराट पुरुषाला सर्वमेव विश्वदौर्का हत्यतिष्ठत दशांगुलम, ते छोट्या टिंबासाठी विराट रूप आहे की नाही मी. माझ्या अणुरूपाला मी विराट रूप आहे ना. आता त्या अणुरूपाला माझं विराट रूप पाहता येईल का? अहो मला अणु पाहता येईल का? साधन वापरावं लागेल ना. आता त्या अणुमुळेच माझा जन्म झालेला असल्या कारणाने आता रजवीर्याचा जर विचार केला, गुणसूत्रांचा जर विचार केला, तर गुणसूत्र अनेक सूत्रांची मिळून एक आहेत. अनालिसिस करायचं म्हटलं, त्याला वाढवायचं, त्याचा विस्तार करायचा म्हटलं तर वीर्यात किती सूत्र आहेत? वजा 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 अधिक 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 प्लस सेल्स मायनस सेल्स आहेत. त्याच्यामध्ये एका सूत्रामध्ये त्याचं जर विश्लेषण करायचं म्हटलं, सूत्राचं विश्लेषण करायचं म्हटलं ना, तर त्याचे सुद्धा भाग आहेत. त्याच्यात कोश आहेत, कीट आहेत. ते कीट शेपटीची कीट असतात. मी समजण्यासाठी सांगतो, नीट ऐका, थोडीशी खाज होईल डोक्याला, जाऊ द्या. तुम्ही काच तापवली ना, काच तापवायची आणि काचेचा एक बिंदू, एक ड्रॉप पाण्यात टाकायचा. आता पाण्यात टाकल्याबरोबर काय होतो, तो बिंदू असं समोर गोळ आणि पाठीमागे अशी शेपूट येते. करून बघा, ती शेपूट येते. आता तो जो गोळा आहे ना, त्याला हॅमर करा, तुटत नाही. तो हातोडी तुटते महाराज, हातोडी, पण त्या काचेच्या छोट्याशा गोळ्याला तोडता येत. आता तो काचेचा गोळा जर तोडायचा असेल ना, तर त्याची शेपटी तोडावी लागते. समजून घ्या. आहे ती शेपूट अशी दाबली की ते सगळं भग्न होऊन जातं. हा विषय अभ्यासाचाच आहे, प्रवचन करून होत नाही, अभ्यासच करा. मी सांगते ते ऐका, नीट बघा. ह्याच्याकडे शेपूट तुटली की तो गोळा तुटून जातो, पण गोळ्यावर मारा ते तुटत नाही. काय शेपूट हे अहंकार आहे. अहंकार महत्त्व आहे. महत्त्वामुळे माझी किंमत आहे, नाही तर गोळाचं. हे जे दिसतंय ना, हे महत्त्वामुळे. महत्त्व असल्या कारणाने, अहंकार असल्या कारणाने आपल्याला आपल्याहून दुसरा वेगळा दिसतो. जसं मी माझ्यातलं एक बिंदू बघू शकत नाही, तसं दुसरा मीच आहे हे मला कळत नाही, कारण अहंकाराची शेपूट मागे. बरं का, हेच सूत्र आहे मारुतीचं. कपी की ममता पूछ पर. रावण काय म्हणतो, ते शेपूट जळून टाक, कारण त्याला माहिती काचेचं खड आहे, वर किती मारायला काही तेवढं धडकट आहे. शेपटावर आघात झाला की हा चौकडेल, मग झाला भ्रष्ट, असं स्पष्ट जळून जाईल. शेपूट जाळणे म्हणजे याचे तुकडे तुकडे करू नये. अहंकाराला धक्का लावा. अहंकाराला धक्का लागला की नष्ट, संपून जाईल सगळं.
अहंकार जोपर्यंत मागे ना तोपर्यंत पुढचा एक नंबर स्ट्रॉंग आहे. आता त्या शब्दामुळे मी आहे. हे आत्मयोनी आहे. मी हा अख्खा मी कशामुळे आहे? कारण मी आहे. हा, वा. मी कशामुळे आहे? हा. आता आता मला सांगा त्याच्या उत्पत्तीचं उपादान कारण तोच आहे. सिद्ध होईल की नाही? बरोबर. कळलं ना आता? Yes. शेपूट रुपयातलं मी आहे म्हणून मी आहे की नाही तर मी नसल्यातच आहे ना. अरे एखाद्या सभागारामध्ये मोठी सभा आहे, त्या सभेमध्ये तुम्हाला नेऊन बसवलं, कोणी तुम्हाला हुंगलं नाही, तुम्ही त्या सभेत आहे का नाही? 100 माणसामध्ये तुम्हाला नेऊन बसवलं, 99 माणसांची नाव घेतली, तुमचं नाव घेतलं नाही म्हणजे फिजिकली तुम्ही त्या सभेत आहे, पण तुम्ही त्या सभेत आहात का? तुम्ही त्या सभेत, कारण तुम्हाला मी तुमच्या मीला विचारलं नाही, तुमच्या मीला विचारलं नाही म्हणून ह्या समष्टीमध्ये तुम्हाला तुमचं अस्तित्व मान्य झालं नाही. एखाद्याला म्हणतात ना ते निग्लेक्ट करणे म्हणजे काय? अनुल्लेखाने मारणे. अनुल्लेखाने मारणे नाही का? तो तिथेच आहे पण त्याचा अनुल्लेख करायचा. अनुल्लेख झाला म्हणजे तो नसल्यात जमा झाला. काय तर भगवंताचा उल्लेखच भगवंताचं अस्तित्व आहे म्हणून ना. हा. आणि म्हणून प्रत्येक रूपाच्या वस्तूला नाम आहे. नामाचा अनुल्लेख म्हणजे त्या रूपाचा अनुल्लेख. रूपाचा उल्लेख करता येईल का? अहो ज्यांना 2 पाय आहेत, त्यांना 2 हात आहेत, त्यांना 2 डोळे आहेत, त्यांना की नाही 2 कान आहे. हरवलेला मनुष्य सांगतोय मी शोधायला तुम्हाला. एक मनुष्य हरवला, त्याचा मी त्याला तो शोधून आला तर त्यांनी सांगितलं मला कसं होतं सांगतो मी. 2 पाय होते, 2 हात, 2 डोळे, 2 कान, 1 नाक नसते पाहिजे, बरोबर नाकाच्या खाली तोंड, त्याच्यात दात मोजले नाही मी, त्याच्या खाली मान, असं एक स्ट्रक्चर होतं. आता ते म्हणजे असं स्ट्रक्चर घर बांधायला लागतच. काय सगळ्या घरामध्ये पिलर्स असतातच महाराज. आमच्या घरात पिलर आहे. आता हे काय त्यात कौतुक? एशियनचा रंग लावणं ही गोष्ट कौतुकाची होऊ शकते. म्हणजे कौतुक ह्या पापुद्र्यातच केलं जातं ना. खरं हे पापुद्रा आतल्या पिलरमुळे भक्कम आहे. पण पिलरचं कौतुक आहे का रंगाचं? त्या चौकोनाचं कौतुक आहे का त्याला लिंपल्याचं? ते लिंपलं ना, विशिष्ट लिंपलं म्हणून त्याची किंमत वधारली. आतला सांगडा जवळ बहुतेक सगळा जसाच्या तसा सगळ्यांचं सारखं आहे. सांगड्यावरून ओळखता येईल का? सांगड्याची किंमत गंगेत टाकण्याचीच आहे. ते सांगडं लिंपून ठेवलेले चालते बोलते म्हणून बरं आहे. काय तर अशा सांगड्याच्या आविष्कारावरून तुम्हाला माणूस शोधून आणता येत नाही. मग लोक म्हणतात त्याला नाव काय होतं? तुम्ही बाकी तो कसा होता हे नाही सांगितलं, त्याची नाव सांगितलं पूर्ण. की त्या पूर्ण नावाची सांगितले ते विशाल विलास कुलकर्णी हरवलेले आहेत. यांचे पाहुणे इथे बसून वाट पाहतात. असतील तिथे तिथे या, मला ऐकवायला. अरे मला बोलवलंय, चाललो मी. आता नावामुळे हरवलेला जवळ आला. रूपाचं कौतुक करत बसले, किती प्रवचन करत बसले की अरे तो असा होता, ते गोरे होते, कानाला छेद होता, कानात पाळ्या होत्या, गळ्यामध्ये माळा होत्या, हातात ब्रेसलेट होतं, गळ्यात होतं, आमकं होतं, तमकं होतं, निळ्या रंगाचा सदरा घातला होता. हे इतकं घंटाभर प्रवचन केलं ना काही कळणार नाही. कारण असं बहुतेक सगळ्यांचं, बहुतेक सगळ्यांच्या डाव्या हातात घड्याळ आहे. मी वापरत नाही पण आहे. याच्याने तो जवळ नाही येणार. भाव बळे आकळे येरवी, येरवी म्हणजे हे येर म्हणजे ज्ञानाने कर्माने, हे येर आहे बरं. भाव सोडून बाकी सगळं येर आहे.
आता आपण येर करण्यातच गुंतलोय. भावाची माय घरीच राहिली आणि भाऊ आणला. आता ते लागलं बोंबलायला. आई शिवाय शांत होत नाही. भाऊ भाऊ नाही का कळत? भावाची माय भक्ती. काय? भाव कोणावरही बसतो महाराज माणसाचा. हे भाजीला पण भाव आहे. भावाचं बळ भक्ती आहे. भाव बळे आकळे. भावाने आकळे नाही. हं. भावाचं जे बळ आहे त्या बळाने तो बांधला जाईल आणि ते बळ भक्ती आहे. आणि भक्ती नामाचीच होऊ शकते, रूपाचीच होऊ शकते. नामरूपाच्या व्यतिरिक्त जे गोळा आहे त्याची होऊ शकत नाही. मग ती सिद्धी स्वतःच्या जन्माला कारण होणारी. भक्ती सुद्धा जर विचार केला, भक्तीचा जन्म स्वतः सिद्ध आहे. अहो मला पाहीपर्यंत तुम्हाला मी कोणी माहित नाही, पण मला पाहिलं, माझं बोलणं ऐकलं, भक्ती जागृत झाली. अरे वा छान बोलताय, यांना भेटलं पाहिजे. आता माझ्या भेटण्याने भक्ती जागृत झाली. आधी होती का? होती ना, तुझ्यातच होती, आत होती. ते झोपलेलं आहे ना. आता ते पांघरुणात कसं गेलं हे सांगतो मी तुम्हाला. ते पांघरुणात कसं गेलं? जो झोपलेला त्याच्यावर पांघरुण पडलं. ते पांघरुण कशामुळे पडलं? त्याला निद्रा आली आणि निद्रा का आली? ते दमलं. भ्रमणाने दमलं. कशाचं भ्रमण झालं? शोधण्याचं. नाही का? काय शोधलं? स्वतः. कशाखाली दमलं? प्रयत्नाखाली दमलं. आणि प्रयत्न एक सत्य आहे का मिथ्या? चलन बोलन प्रसरण हे खरं आहे का खोटं? पारा जमिनीवर ओतून द्या आणि ओतलेला पारा चिमटीत धरून आणा. पार्याचा रवा भेता भूमीवरी यत्न परोपरी साधन तैसे. पाऱ्याचा रवा जमिनीवर ओतला आणि त्याला चिमटीत धरायचं. हे सगळे प्रयत्न म्हणून बरोबर आहे, पण योग्य आहे का अयोग्य आहे? पारा धरण्याकरता 1,00,000 वेळा मी चिमटी दाबली. आता 1,00,000 वेळा दाबलेली चिमटी प्रयत्न खरे का खोटे? आपण त्याला फळ नाही, मग कुठं झालं ना ते? पारा धरला गेला का? तसा परमात्मा अन्य सर्व साधनांनी धरणं खोट आहे. पाऱ्याच्या रवासारखा परमात्मा आहे, त्याला बाकीचे साधनाची चिमट्या आपटत बसणं खोट आहे. त्या प्रयत्नाला म्हणजे लाभ नाही. नुसत्या चिमट्या आपटत बसणं आणि ती चिमट्या आपटून तो परमात्मा हाताला लागत नाही. कारण सगळे चित्त आता पाऱ्यात नाही राहत, आता चिमटीत गेलं. आता चित्त पाऱ्यात गेलं का चिमटीत गेलं. ती चिमटी म्हणजे निद्रा आहे. आता हे चिमट दिसते का पारा? चिमट दिसते. चिमट म्हणजे पांघरुण आहे. हे चिमट टाकून दे. खाईत बैसवली तरी चित्त. चिमटी प्रयत्न म्हणजे टाकणे. हा प्रयत्न चालू ठेवणे म्हणजे पांघरुण आणि त्या पांघरुणाखाली तो पारा म्हणजे परमात्मा. आणि आपले चिंतन चालू होते प्रवचन बाहेर त्याच्याकडे. ते पांघरुणाखाली तो गेला कारण त्याला शोधण्याकरता केलेले व्यर्थ प्रयत्न. अज्ञान रूपी पांघरुण आहे. अज्ञान ही ज्ञानसिद्धच आहे, अर्धसत्य. कोणी ज्ञानी होऊ शकतं का ह्याच्यावर आपला विषय चाललाय. ज्ञानी होऊ शकत नाही कारण ज्ञान आहेच आहे. अज्ञान बाजूला करायचं. अज्ञान बाजूला करण्याकरता केले गेलेले प्रयत्न म्हणजे भक्ती, ज्ञान, कर्म, उपासना सगळं. ते अज्ञान निवृत्त्यर्थ आहे, ज्ञान प्राप्त्यर्थ नाही. बरं का? आणि नाम हेच दोन्ही आहे. नामात भगवत रूपता आहे. मी काल तुम्हाला सांगितलं, मारुतीने रामाला सांगितलं, रामो तत्वधिगम नाम इतिमे निश्चितामती त्वयैका तारिता अयोध्या नामनाचे भवत त्रयम
नाम हेच ज्ञान आहे. नाम हे साधनपणे साध्यपण. नाम हे साधनही आहे आणि नाम हेच साध्य आहे. नामानेच नामाचा जन्म झालाय आणि नामीच नाम घेऊ शकतो. ही आत्मयोनी. भगवंताचा जन्म भगवंतामुळेच झाला, भगवंताकडूनच झाला. हे एक मार्ग. दुसरं आत्मयोनी म्हणजे ब्रह्मदेव. सनाभि कमले विष्णू स्थितो ब्रह्मा प्रजापती. भगवंत अत्यंत निद्रेमध्ये होते. समाधीच्या अवस्थेत शांताकारम भुजगशयनम पद्मनाभम सुरेशम, शांत निद्रेत होते. आणि ती निद्रा लागलेली असताना भगवंताने संकल्प केला की आता काहीतरी सृजन झालं पाहिजे, काहीतरी निर्माण केलं पाहिजे. आणि भगवंताच्या एका विचाराने भगवंताच्या नाभी कमलातून एक कमल बाहेर आलं. त्या कमळात ब्रह्मदेवाचा जन्म झाला. तर भगवंत एकमात्र ब्रह्मदेवाच्या जन्माला एकटेच कारक आहे. मी आता सांगितलं गुणसूत्राने गुणसूत्राचा जन्म झाला. गुणसूत्राने. आता हे सांगणं कठीण होतं, म्हणून ते गुणसूत्र शरीर धारण करतं आणि शरीर शरीराचा संयोग होतो, गुणसूत्र गुणसूत्राचा संयोग होतो. उभयपक्षी. गुणसूत्राच्या संयोगासाठी शरीराचा संबंध आहे आणि शरीराचा संबंध आहे कारण गुणसूत्राचा संयोग आला पाहिजे. आणि त्या संयोगातून काय झालं, पुन्हा त्याच सूत्राची निर्मिती झाली. शास्त्र योनित्वात. शास्त्र हे शरीर आहे बरं का, आणि ब्रह्म हे तत्व आहे. त्याच्या आतलं जे गुणसूत्र आहे ते म्हणजे ब्रह्मतत्व आणि शरीर म्हणजे शास्त्र. आता एका शास्त्राची दुसऱ्या शास्त्राबरोबर झालेली जी चर्चा त्याला मिथून म्हणा. माझी आणि शास्त्राची, आता तुम्ही प्रवचन मी करतोय ना, हे मैथूनच चालू आहे. काय वैचारिक आहे. माझे विचार तुमच्या विचाराला संक्रमित होतात. ते संक्रमित शब्द शरीराचा शब्द शरीराशी झालेला संबंध आणि त्या शब्दाचा शब्दाशी झालेल्या संबंधातून ज्ञान, भाव, भक्ती जन्माला येते. आता ही अध्यायाते प्रसवे असं माऊलीने लिहिलंय की पहिल्या अध्यायामुळे दुसऱ्या अध्यायाचा जन्म झाला, दुसऱ्या अध्यायामुळे तिसऱ्या अध्यायाचा जन्म झाला. अध्यायाला जो प्रसवतो आहे तर त्या प्रत्येक अध्यायाचा दुसऱ्या अध्यायाशी जन्मजनक भाव आला की नाही. पहिला अध्याय हा दुसऱ्या अध्यायाचा आईबाप झाला. आईबाप झाला म्हणजे त्यांच्यामध्ये काहीतरी संबंध आला. तो संबंध आल्याशिवाय दुसरा अध्याय जन्माला येईल का? नाही येणार. आता पहिल्या अध्यायाचा संबंध कसा झाला हेच आत्मयोनी आहे. पहिल्या अध्यायात शब्दच आहेत, दुसऱ्या अध्यायात शब्दच आहेत. पहिलं नाव शब्दच आहे. आता मी सांगतो बघा, सहस्त्रनामामध्ये पहिलं नाम दुसऱ्या नावाचा जनक, दुसरं नाम तिसऱ्या नामाचा जनक, तिसरं नाम चौथ्या नामाचा जनक, 999 नाव 1000व्या नावाचं जनक आहे. आता पहिलं नाव जर दुसऱ्या नावाला जन्माला घालते तर ते त्याचं मायबाप झालं. मग ते जर बाप रूपात आहे तर माय कोण आहे? उच्चारता. उच्चारिता नाम केवळ नाम पाप नाशनन नाही करत. उच्चारिता नाम होय पाप क्षय. त्याचा उच्चार करणारा जो आहे तिथे बसलेली जी भक्ती आहे ती माता आणि तो नाम अहंकार रूपात पिता. आणि भक्ती आणि भावाचं लग्न लागलं बरं का, आणि मग जन्माला आले. कळते ना? आता उच्चार करणारा आणि त्याने जे उच्चारलेलं नाव आहे हे दोघांचं लग्न लागलं आणि मग तो जन्माला आलाय. आता ही आत्मयोनीच आहे. उच्चारणारा मी, नाम घेणारा मीच. आणि भगवंत जन्माला आला की नाही? पापाचा क्षय झाला की नाही? मग पापाच्या क्षयाला जन्म घालणारा कोण? नाम, उच्चारिता. आता इथे हे जन्माला आलं की नाही?
अजून सोपं सांगतो, थोडं हे जड झालं का ते सोडं. शिवी दिली, शिवी. शिवी तर सगळ्यांना माहिती आहे की नाही? ती शिवी माहित नाही असं कोणी आहे का? द्यायची नाही आपल्याला, पण माहिती आहे की नाही? शिवी दिल्याबरोबर राग येतो का नाही? अरे आमच्या बाहेर राग येतो ना, तो तमका आहे का? आमची शिवी दिली तसा तो तमका आहे का? पण शिवी दिल्याबरोबर राग आला की नाही? मग शिवी सारखी एखादी तुच्छ गोष्ट दिल्याबरोबर राग येतो, तर भगवंताचं नाम घेतल्यावर प्रेम येणार नाही का? शिवी सारखा तुच्छ पदार्थ मला लागतो की नाही, मग नामासारखा उत्तम पदार्थ मला लागणार नाही का? किती ज्ञानी महात्मा असू तेव्हा शिवी दिली की ते सगळं ज्ञान सोडून देतो. थांब आता 2 मिनिटं ह्याला वाजवतो मग येतो. असं ते की नाही? बरं, शिवीचा काय गंमत आहे माहिती का? ज्याला शिवी दिली ना तो रिटर्न पण शिव्याच देतो. तुम्ही एक देऊन बघा, इथं ना खूप बाहेर जाऊन एक देऊन बघा. तुम्ही एक दिली की तो 2 घेऊन येतो. मग त्यांनी जन्माला घातलं की नाही? मग शिवीला जन्माला घालण्याचं सामर्थ्य आहे, तर नाम्याला जन्माला घालण्याचं सामर्थ्य आहे की नाही? एक शिवी गेली, 2 शिव्या घेऊन आली, गेली ना आली. बरं किती सेकंदात दिसतंय की नाही फळ तुम्हाला? देऊन बघा, हो मग कळतंय. आता असं कळणारच नाही. कुठे म्हणजे गुरुजी कुठं मार खायला घालता? मग म्हटलं नाम घेऊन बघा. शिव्या देऊन बघू नका, नाम घेऊन बघा ना. एक महिनाभर नाम घेऊन तर बघा. दिवसात 1 तास नाम घेतलं की ते काहीतरी जन्माला घालील. आणि ते काय जन्माला घालील माहिती का? स्वयं जातः. तो स्वतः जन्माला घालतो. काय जन्माला घालतो ते आता दुसऱ्या शब्दात आपल्याला पाहिजे. तोपर्यंत हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. गोपाल कृष्ण भगवान की